दर्यापूर तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी गेल्या 2 दिवसांपासून पवनराजे वानखेडे यांनी दर्यापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। कारण दर्यापूर तालुक्यात मागील 3 महिन्यांपासून सतत मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाल्याने शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी पवनराजे वानखेडे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते। सदर आंदोलन ठिकाणी विविध गावखेड्यातील शेतकरी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिला होता। आज काँग्रेसचे गुणवंत देवपारे यांनी आंदोलनस्थळी येऊन तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ आंदोलन ठिकाणी बोलावले। आंदोलन करताना योग्य न्याय द्यावा अशी मागणी केली। प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीने पॉझिटिव्ह उत्तर मिळाल्याने सदर आंदोलनाची गुणवंत देवपारे यांच्या नेतृत्वात सांगता करण्यात आली। यावेळी दर्यापूर काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाकळे, शहराध्यक्ष आतिश शिरभाते, बाळासाहेब हिंगणीकर, विनोद पवार, शिवाजी देशमुख व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्याला माहित असेल की दर्यापूर तालुक्यामध्ये मागील 3 महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले। त्यातच दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याचे तूर, मूग, कपाशी हे मुख्य पिकं पावसाने नष्ट झाल्याने आता विविध ठिकाणी शेतकरी आपापल्या पद्धतीने आंदोलन करत आहे। आपल्या दर्यापूर येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर गेल्या 2 दिवसांपासून पवनराजे वानखेडे हे शेतकरी उपोषणाला बसलेले होते। त्या ठिकाणी आज तहसीलदार साहेब, काँग्रेसचे पदाधिकारी यांनी येऊन ते उपोषण सोडलेले आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे गुणवंत देवपारे आहेत, आपण ते जाणून घेऊया। काय सांगाल भाऊ, 2 दिवस झाले शेतकरी या ठिकाणी उपोषणाला बसले होते। दर्यापूर तालुक्यात अति पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पूर्णच पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाने आधी या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा या देशाचा कणा आहे। त्यामुळे शेतकऱ्याला सक्तीचा विमा देणे, त्याच्या शेतापर्यंत रोड, त्याला पाण्याची सोय आणि त्याला शेती करता मुबलक कर्ज हे देणं फार गरजेचं आहे। आणि नापिकी जर झाली तर शेतकऱ्याला एक सपोर्ट म्हणून ही शासनाची भूमिका नेहमी असायला पाहिजे। पण शेतकरी हा एका ठिकाणी नसल्यामुळे हा शासन नेहमी अन्याय शेतकऱ्यावर करते। आता यानंतर येणाऱ्या 2 महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे, निश्चितच आमच्या पक्षाचं काँग्रेसचं सरकार येईल आणि या शेतकऱ्याला न्याय मिळेल। या ठिकाणी जे आंदोलन करते हे काँग्रेसचे असल्याचे सांगितले जाते आणि विशेष म्हणजे दर्यापूर तालुक्याचा विषय आहे। दर्यापूर तालुक्याचे खासदार सुद्धा राहिलेले आहेत, परंतु खासदार साहेब या आंदोलनास्थळी काय आले नाही? खासदार साहेब बाहेर दौऱ्यावर होते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आहोत, म्हणजेच खासदार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत। तर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लागला, तुम्ही काँग्रेसच्या तर्फे आंदोलन करणार? हो, निश्चितच। जर शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर काँग्रेसच्या माध्यमातून उग्र असं आंदोलन आम्हाला करावं लागेल आणि त्यामधून शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झालं पाहिजे आणि शेतकऱ्याच्या त्याला पिकाला म्हणजे खर्च किती लागतं त्याचा मोबदला त्याला किती मिळाला पाहिजे याची सुद्धा एक गव्हर्नमेंटची पॉलिसी असायला पाहिजे। भविष्यात त्यासाठी जन आंदोलन उभं करावं लागेल। काल डॉक्टर अनिल बोंडे यांनी राहुल गांधीवर टीका केली होती, त्यानंतर यशोमती ठाकूर, खासदार गुणवंत वानखेडे यांनी आयुक्त कार्यालयात मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं। काय सांगाल? अनिल बोंडे साहेबांना बोलण्याच्या भरोशावरच खासदारक्या मिळालेल्या आहे। एका सुशिक्षित माणसाने, डॉक्टर माणसाने असं वात्रडपणासारखं बोलणे हे तरी योग्य नाही। बाकी मी त्यांच्यावर भाष्य करणं हे मला बरं वाटत नाही, पण एक वात्रडपणासारखं एक वक्तव्य करणे आणि द्वेषाचं राजकारण करून जातीय तेढ निर्माण करणे ही भूमिका त्यांची योग्य नाही। धन्यवाद। तर हे होते गुणवंत भाऊ देवपारे यांनी सांगितले की जर काँग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना सुद्धा योग्य न्याय मिळेल आणि हे जे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे या आंदोलन करताना सुद्धा न्याय मिळेल। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।